जय शिवराय. मराठी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झगडणारे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नावावर काही जागतिक रेकॉर्ड दर्ज झालेले आहेत. तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जगातील सर्वात मोठी दिंड, कोटी लोकांची सभा शांततेत घेण्याचा रेकॉर्ड, एकामागे एक अशा एका दिवसात 30 सभा घेण्याचा रेकॉर्ड, जगात एका दिवसात सर्वाधिक लोकांना प्रबोधन करण्याचा रेकॉर्ड, इच्छित स्थळी जाताना प्रत्येक चौकात ठिकठिकाणी गाडीतून उतरून आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाधिक लोकांना भेटण्याचा रेकॉर्ड, फुटबॉल वर्ल्ड कप नंतर युट्यूबला सर्वाधिक लोकांनी लाईव्ह पाहिलेला इव्हेंट म्हणजे सराटी आंतरवलीतील सभा, मंत्रीपद सोडाच साधे ग्रामपंचायत सदस्य नसताना सुद्धा मागे पुढे पोलिसांचा ताबा असलेला एकमेव व्यक्ती होण्याचा रेकॉर्ड, 17+9 दिवस उपोषण करून देखील वजन वाढलेली एकमेव व्यक्ती, तुमच्याकडे शिक्षण दिसणे पैसा नसेल तरी तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर ध्येय गाठू शकता अशी सर्वाधिक लोकांना प्रेरणा देण्याचा रेकॉर्ड, स्वतःची दुचाकी नसताना चाहत्यांच्या वाहनातून सर्वाधिक प्रवास केलेली व्यक्ती, पैसा शून्य पण सर्वाधिक विश्वास आणि प्रेम कमवण्याचा रेकॉर्ड, पदर खर्चाने सर्वाधिक लोक भाषण ऐकण्यासाठी एकत्रित आले, त्याच्या एका हाकेवर लाखो लोक जमतात असे असताना थोडाही अहंकार किंवा डोक्यात हवा न गेलेली व्यक्ती, उपोषण हे लोकशाहीतील सर्वात प्रभावी अस्त्र आहे यावर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचा रेकॉर्ड, उपोषण सोडण्यासाठी पद आणि पैशाची ऑफर असताना मागणीवर ठाम राहून समाजप्रती आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा रेकॉर्ड, रात्री 9ची सभा पहाटे 4 वाजता झाली तरी एकही श्रोता जागेवरून हललेला नाही, आंदोलन काळात लक्ष विचलित होऊ नये म्हणून घरचा उंबरा न शिवण्याचा रेकॉर्ड, आधी कुटुंब मग समाज अशी रीत प्रचलित असताना आधी समाज मग कुटुंब असे सांगणारा एकमेव व्यक्ती, आणि आता सर्वात शेवटचा प्रश्न, भारतातील इतर राज्यात सर्वाधिक लोकांना पडलेला एक प्रश्न आहे, कोण हे जरांगे? हाही रेकॉर्ड. आपले सर्व मराठी लोक एकत्रित झालेले आहेत आणि आता आरक्षण 100% मिळेल अशी आपल्याला खात्री देखील पटलेली आहे. मनोज जरांगे पाटील साहेब आपला मराठी समाजासाठी लढा देत आहेत. त्यांना आपण सर्व मराठा लोकांनी आरक्षण जोपर्यंत कागदपत्र होत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही साथ दिलीच पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.